नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्न लेवाते तुमचं स्वागत करतो. आता सध्या मी ठाण्यामध्ये आणि आज मी निघालो आहे बाहेर सुनील मामाकडे, कारण सुनील मामाने ठाण्यामध्येच रूम घेतले. तर रूमची आज पूजा आहे, तर पूजेसाठी आम्ही चाललो आहे. मी आणि माझी बहीण दोघेजण चाललो आहे आणि एक छोटंसं गिफ्ट घेतलं आहे. मोठं गिफ्ट नाही आहे, एक राधाकृष्णाची मूर्ती आहे, बरोबर ना? राधाकृष्णाची मूर्ती आहे. ती मूर्ती आता तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण ते पॅकिंग केले. तुम्हाला दाखवतो सुनील मामाने कुठच्या ठिकाणी रूम घेतले, कुठल्या एरियामध्ये रूम घेतले. आणि आत्ता वाजले 2:40. आता मी आता जस्ट निघतो आहे. बाहेर पाऊस पण खूप पडतो आहे आणि छत्री एकच आहे. आणि एका छत्रीमध्ये आम्ही दोघे जाणार आहोत. आणि एक छत्री मी माझ्या चुकीमुळेच मी बसमध्ये विसरलो. अशा माझ्या बरेच छत्र्या गेल्या. एक छत्री नाही गेली, भरपूर छत्र्या गेल्या माझ्या. मला का माझ्या एकदा पाऊस पडला आणि छत्री बाजूला बसमध्ये सीटच्या बाजूला ठेवली ना, समजा विसरूनच गेलो. हे काय बोलते बघा, काय म्हणते बोल. अरे मॅचिंग झाली आपली सोनी ना. ठीक आहे, चला निघतो आम्ही आता वागळ्यागार स्टॉपला उभे आहोत. बसची वाट बघतोय ठाणा स्टेशनला जायला. हे समोर तुम्ही बघता ना, हे वागळ्यागार डेपो आहे. इथून ठाणा स्टेशन, मोलून स्टेशन, कोपरी अशा बऱ्याच ठिकाणी इथून गाड्या सुटतात. आणि ह्या साईडला तुम्ही बघता ना, आतमध्ये रोड गेला, तो सीपी तलावला रोड गेला आहे. आता आम्ही बसमध्ये बसलो आहे. बाहेर पाऊस पडत असल्यामुळे मी खिडकी लावून घेतली आणि दुपारची वेळ असल्यामुळे गाडीला गर्दी पण कमी आहे. माझी बहीण पुढच्या साईडला बसली आणि मी मागच्या साईडला बसलो आहे. तर आम्ही आता ठाणा स्टेशनला जायला निघालो आहे. आता आम्ही बसमधून उतरलो आणि ह्या साईडला तुम्ही बघताय ना, हा एक बस डेपो आहे. आणि समोर आहे ना, एक ब्रिजकडे रस्ता जातो. तो ब्रिज क्रॉस करून आम्हाला पलीकडे जायचं आहे. तुम्हाला दाखवतो कोणता ब्रिज तो. हा एक ब्रिज लागतो, त्याच्यानंतर आणखी एक मोठा ब्रिज लागतो, दाखवतो तुम्हाला पुढे. इकडून चल, इकडून चल. बघा पाणी किती तुंबलं आहे बघा ब्रिज खाली, त्यातूनच ह्या गाड्या जातात. हा बघा, हा ब्रिज आहे. ह्या ब्रिजवरून आम्हाला पलीकडे जायचं आहे. आणि खालच्या साईडला आणि एक खाडी आहे, खाडीतून हा ब्रिज काढलेला आहे. मस्त शांत वातावरण आहे त्या ठिकाणी आणि बसण्यासाठी पण चांगली व्यवस्था केलेली आहे ब्रिजवरती. आणि दुपारची वेळ असल्यामुळे जास्त रहदारी पण या ब्रिजवरती दिसत नाही आहे. इकडे ये संध्याकाळी मग बसायला, येशील ना काय? शांत वातावरण आहे. अभी मंजिल बाकी है, अभी बहुत चलने का है. थोड़ा सा चलने आलं. भरपूर मोठा ब्रिज आहे हा. जेव्हा मी कामाला जायचो ना, ह्या साईडला तुर्भे साईडला जातो ना, तेव्हा ब्रिजचं काम चालू होतं. आता काय ब्रिज कंप्लीट झाले, काम कंप्लीट झाले. फायनली आम्ही पोचलो या ठिकाणी. हे समोर आहे ना, चाल सिस्टीम आहे. इकडे जाऊ शकत. हा शंतनू मामाचा मुलगा आणि ही माझी मामी. मामी तू इकडे आहे ना सर्व. इकडे बाथरूम आहे का? आणि वरती टाकी बसवली का? हा टाकी आहे. हा आणि हे आता कलर वगैरे आता घालले. आता नवी घेतली आम्ही. बाकी सर्व गावावरून झाले. 3 बाबू
तेजू हां आणि त्यांनी एक तेरी घातली निघाली हां पाणीमध्ये ना पडले लिकून घेऊन आले. हा ते झालं. नंतर मग आम्ही बाहेर मी आलो दोघीजण ते घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी परत आलो परत गेलो परत आणखी आम्ही तिघं काल आलो किंवा तांदूळ वगैरे सगळं वगैरे सगळं आम्ही गावून आणलं का नाही गावची आहे म्हणजे वापरलेली नव्हती ठेवले आणि मांडणी घेतली नवीन हे पडी हे नवीन घेतलं बाकी सगळं जुनं गॅस नवीन घेतला. गॅस इलेक्ट्रिक आहे काय? गॅस भारी आहे. आता घेतला इलेक्ट्रिक ह्याचे आहे का? नाही ना. नाही त्याच्यावरच निघाले ना असं आहे. ही सानिया मामाची मुलगी सानिया का सानिका? सानिया. हा शंतनू. आणि मगाशी बोलू ना मामाची मी रूम वास्तुशांती आहे आणि ते रूम बघायला चाललोय. हा मामा आणि हे बाबा. हा एरियाचं नाव काय आहे शंतनू? विटावा कोळीवाडा. कोळीवाडा. मी येताना बोललो नाव काय मला नाव लक्षातच नाही. विटावा कोळीवाडा या एरियाचं नाव आहे. विटावा कोळीवाडा. त्याच्यामध्ये त्या एरियामध्ये रूम घेतले मामाने. मगाशी तुम्हाला बोललेलो की मी मामाकडे चाललोय वास्तुशांती आहे घरी त्यांच्या. तर हा मामा सुनील मामा आणि शेजू कुठे आहे? वरती आहे का? हा हॉल आहे. बाहेर पाऊस पडतोय भरपूर. आज काय पावसाळा झाला का माहिती नाही. कुठे गेलेलंच कुठे? ही मामाची मोठी मुलगी तेजू. हे 3 मुलं मामाची. ही माझी मोठी मामी. हा मामा आणि ही मामाची मुलगी स्वरा. ही छोटी मामी. हा प्रेम. कसा आहे प्रेम? लॉक करतो. काय झोपलेला की काय? झोपलेला? हा हा माझा मोठा मामा. नमस्कार. झोपून उठला की काय? हां हां. आणि हा मोठ्या मामाचा मुलगा प्रेम. पनीर मटर वगैरे सकाळी जेवण गरम गरम मेन म्हणजे टाळ बनवली ना लागलेल ना. बाबा काय बोलले परशुराम काहीतरी लागला. त्यांना आवाज येतोय काहीतरी लागला. अरे मला सगळ्यांना ते समज. प्लेटमध्ये अजून जेवण समज.
हा घेतो मी. हा हा घेतो. बांधून ठेवले त्यात पाऊस आहे ना आज नाही तर पाणी फेकायचं असेल तर बोलून फेकून दे ह्याचे तेवढे घेऊन जा. सगळे आणि काय नाही आणि काय नाही. नाव सांग तुझं नाव सांग. स्वरा संदेश जाणार नसेल आणि हो हो चल शंतनू बाय. चल मामा. ओके बाय. मामा चल मामी ब्लॉक चल. बाय करा तो सन्या चल. आणि आपल्याला सगळे चल प्रेम. वेलोसिटी इकडे तुडवतो तुला इकडे खाली कळतोस का ए ब्लॉक करतोय बाय बोल बाय बाय. फायनली आम्ही निघालो घरी जायला. आता रिक्षा करून ठाणा स्टेशनला निघालोत. पुढे मामा बसला आहे, मागे आम्ही मी मामी आणि मामाची मुलगी स्वरा आणि सोनी बसले. तर आम्ही आता ठाणा स्टेशनला जाणार आहोत. तिथून मग मामा सायनला जाईल आणि आम्ही वागळ्याघरला जाऊ. आम्ही आता ठाणा स्टेशनवरून बस पकडले वागळ्याघरला जायला. तिथून मग घरी. आम्ही फायनली आता घरी पोचलो. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. बाय आणि हो काळजी घ्या.